दुपारी गावाच्या चौऱ्यावर काही शेतकरी बसलेले आहेत. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि थकवा दिसत होता. जमीनदाराचे गुंडे गावामध्ये फिरत होते. अशोक एका कोण्यामध्ये आपल्या बायको लीलाशी बोलत होता. लीला, हा भैरव सिंग आपला जीव सुद्धा घेईल. जमीन हिसकावून तो काय करणार? या जमिनीवर काही उगणारच नाहीये, तर त्याचं लालच काय कामाचं? अशोक रागाने काहीच नाही होणार. आपल्याला आपली जमीन वाचवण्यासाठी दुसरा उपाय शोधावा लागेल. कसला प्रकार लीला? पाऊस नाही झालाय, धान्य नाही उगलंय, आपल्या ह्या जमिनीवरती काहीच नाही राहिलंय. ह्या गावामध्ये राहणं म्हणजे मृत्यूला बोलवण्यासारखं आहे. तेव्हा गावाचा मुखिया रामदास जवळ येतो. अशोक, तू बरोबर बोलत आहेस. भैरव सिंगने गावाला नर्क बनवलंय. पण बाळा, तुझ्यासारख्या लोकांनी सुद्धा हार मानली तर ह्या गावाचं काय होईल? मुखियाजी, मला लढायचं आहे, पण कसं? माझ्याकडे आता काहीच नाही राहिलंय. तुझ्याकडे तुझी मेहनत आणि हिंमत आहे अशोक, हे नको विसरूस. अशोक गप्प बसतो, पण त्याच्या डोळ्यामध्ये प्रश्न आणि राग स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या दिवस अशोक दमून जंगलामध्ये बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. अचानक त्याला झाडांच्या मागून कोणाच्या तरी चलण्याची आवाज येते. एक म्हातारा माणूस लाकडीचा सहारा घेऊन हळूहळू अशोककडे येतो. काय विचार करत आहेस बाळा? तुम्ही कोण आहात आणि ह्या जागेवरती तुम्ही काय करत आहात? मी एक प्रवासी आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त भरकटलेला नाहीये. असं वाटतंय तुम्ही आयुष्यापासून हार मानली आहे. हारतो तोच ज्याच्याकडे काही वाचतं. माझ्याकडे जमीन नाहीये आणि माझा परिवार आणि जमीनदार माझं सगळं हिसकावून घेण्यासाठी राहिलाय. आता हे हार मानणंच एक शेवटचा रस्ता आहे. हार मानणारं नाही, लढणारच या जगाला बदलेल. तू शेतकरी आहेस आणि शेतकरीच्या हातामध्ये ह्या जगाला बदलण्याची ताकद आहे. ताकद? माझी जमीन सुकलेली आहे, त्याच्यामध्ये काही ताकदच नाही राहिली आहे. तर ताकद मी देतो. हे घे, हे 3 बीज तुझ्या जमिनीमध्ये उगव. जे उगेल ते तुझं नशीब बदलून टाकेल. म्हातारा 3 छोटी छोटी बी अशोकच्या हातामध्ये ठेवतो. हे बीज काय करणार? हे काही जादू आहे? जादू आहे आणि मेहनतीमध्ये तुला फरक लगेच समजेल. पण लक्षात ठेव, जे चमकेल त्याला सांभाळणं खूप मुश्किल आहे. अशोक, तो म्हातारा कोण आहे आणि ह्या बी काय खरंच आपली मदत करणार आहेत? मला स्वतःला नाही माहिती लीला, पण या बियांना पेरण्यामध्ये काही नुकसान तर नाहीये. बहुतेक हा आपला शेवटचा उपाय असेल. जर तुला ह्याच्यावर भरोसा आहे तर मला पण आहे. आपल्या मेहनती आणि प्रार्थनाने चमत्कार होऊ शकतो. अशोक आणि लीला बी पुरवतात आणि एका दुसऱ्याकडे बघतात. त्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षा आणि भीतीचा मिश्रण होता. आता आपल्याला वाट बघावी लागेल. हे बीज काय करतात ही येणारी वेळच सांगू शकते. दोघे जण आपल्या झोपड्यामध्ये परत येतात. सकाळच्या वेळेस अशोक आणि लीला शेताकडे जायला लागले. जसंच ते शेताकडे पोचतात त्यांना काहीतरी विचित्र चमकणारी वस्तू दिसली. जमिनीतून छोटी छोटी झाडं चमकताना वर आली होती. ते रात्रीच्या तारांसारखे चमकत होते. अशोक, हे काय आहे? आपली जमीन तर नापीक होती. ही झाडं कशी काय उगली? हे तेच बीज आहेत जे त्या म्हाताऱ्या माणसाने दिले होते. पण हे काही साधे झाडं नाही वाटत आहेत लीला. असं वाटत आहे की हे आकाशाच्या ताऱ्यांसोबत जोडलेत. अशोक, हा तर चमत्कार आहे. आपल्या जमिनीवर प्रकाश पडलेला आहे. आपलं गाव पण आनंदमय होऊ शकतं. अशोक आणि लीला 1 सेकंडसाठी खुश झाले. पण लीला आणि गाववाल्यांना आणि जमीनदाराला पत्ता लागला तर हे झाडं सुद्धा आपल्यासाठी त्रासच बनणार. आपल्याला सचेत राहावं लागेल अशोक. पण खरं ते किती दिवस लपवू शकतो आपण? दुसऱ्या दिवशी गावाची लोक शेताकडे जमा झाली. सगळेजण त्या झाडांना बघत होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य आणि आनंद होता. पण गर्दीच्या मधोमधी जमीनदाराच्या माणसाने हे बघितलं आणि तो ताबडतोब भैरव सिंगला सांगण्यासाठी पळून गेला. अशोक भाऊ, हे झाडं कुठून आले? हे तर चमत्कार वाटत आहेत. भाऊ, हे देवाचं देणं आहे. आम्ही फक्त मेहनत केली आणि हे उगून आले. जर हे झाडं आपल्या जमिनीवर पण आले तर आपलं तर नशीबच बदलू शकतं.
अशोक, तुझ्या ह्या शेताने आशेचा एक नवीन किरण दाखवलाय, पण तुला सावधान राहावं लागेल. जमीनदारला ही गोष्ट जर कळाली तर याला सुद्धा तो तुझ्याकडनं हिसकावून घेणार. अशोक काहीतरी बोलणारच होता की दुरूनच भैरव सिंग आणि त्याचे साथी येताना दिसले. भैरव सिंग आपल्या माणसांबरोबर शेतावर पोचला. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि लालचचं मिश्रण होतं. तो शेताची चमकदार झाडे बघतो. तर हा आहे तुझा चमत्कार अशोक. माझ्या जमिनीवरती ही जादू आणून तू माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकलीस. जमीनदार साहेब, ही जमीन माझी आहे. याला मी माझ्या मेहनतीनं बनवलंय. या झाडांवरती तुमचा काही अधिकार नाहीये. तुझी जमीन, तुझी हिम्मत कशी झाली हे असं बोलायची? हे पूर्ण गाव आणि सगळे शेत हे माझी जहागीर आहे आणि आता हे चमकणारे झाड पण माझे आहेत. जमीनदार साहेब, देवाने दिलेली वस्तू माणूस आपली जागीर नाही बनवू शकतो. ही झाडं मेहनती आणि विश्वासाचं फळ आहेत. गप्प बाईस. माझी जी इच्छा असेल तेच होणार. आजपासून ही जमीन माझी आहे. अशोक, जर तू विरोध केलास तर तयार रहा पुढच्या सगळ्या संकटांना. भैरव सिंगने आपल्या माणसांना झाडांना उसपून काढण्याचा आदेश दिला. अशोक आणि लीला मधोमधी येतात आणि थांबवण्याचा प्रयत्न करतात. गाववाले अशोकचा साथ देतात, पण जमीनदाराच्या गुंड्यांनी हतियार काढले. जमीनदार साहेब, हा अन्याय आहे. गरिबांची जमीन घेऊन तुम्हाला काही नाही मिळणार. मला सोनं मिळेल, समजलं? हे झाडं काही साधी गोष्ट नाहीये. मला यांच्या चमकीने खजान्याचा सुगंध येतोय. जमीनदाराने माणसांना झाडं उसपण्यासाठी सोडलं आणि तो तिथून निघून गेला. अशोक आणि लीला काळजीत पडले. अशोक आणि लीला घराच्या अंगणात बसलेले होते. दोघे जण खूप जास्त काळजी करत होते. म्हातारा माणूस परत त्यांच्या समोर प्रकट झाला. अशोक, मी तुला आधीच सांगितलं होतं, या झाडांची चमक फक्त तुझ्या मेहनतीचं फळ नाही, तर एका रहस्याचं द्वार आहे. कसलं रहस्य? हे झाडं नक्षत्र लोकांचं द्वार उघडतात. त्या लोकांमध्ये एक खजाना आहे, पण लालचीपणाने असलेला माणूस तिथे नाही पोहोचू शकत. जर काय असं आहे तर जमीनदार तिथे पण पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आम्हाला काय करायला हवं? तुला नक्षत्र लोकांचं द्वार उघडावं लागेल, पण लक्षात ठेव, जो पण तिथे जाईल त्याला आपल्या मनाच्या खरेपणाचा सामना करावा लागेल. अशोक आणि लीलाने एका दुसऱ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि हिम्मत दोन्हीही दिसत होते. आता त्यांना माहित होतं की त्यांना जमीनदाराशी भिडावंच लागेल. म्हातारा माणूस अशोक आणि लीलाला शेताकडे घेऊन येतो. त्या झाडांची चमक पहिल्यापासून जास्त झाली होती, जसं आकाशात तारे जोरात चमकत आहेत. अशोक, वेळ झाली आहे. या झाडांची चमक नक्षत्र लोकांचं द्वार उघडते. तुम्हा दोघांना तिथे जावं लागेल, पण लक्षात ठेवा, खजान्यापर्यंत पोहोचणं मुश्किल आहे. लालचीपणा आणि भीती हे तुमचं सगळ्यात मोठं दुश्मन असतील. जर याने आपल्या गावातल्या सुकलेल्या जमिनीला जीवन मिळत असेल तर आम्ही या परीक्षेसाठी तयार आहेत. आम्ही आपल्या मेहनती आणि सच्चाईने इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आता आम्ही मागे नाही वळणार. म्हाताऱ्या माणसाने मंत्र वाचला. त्या झाडांची चमक वाढली आणि एक जोरदार प्रकाशाने जमीन फाटायला लागली. एक जादुई द्वार प्रकट झाला. अशोक आणि लीलाने हळूहळू त्यात प्रवेश केला. अशोक आणि लीलाने नक्षत्र लोकामध्ये प्रवेश केला. ती जागा जादुई होती. प्रत्येक जागी ताऱ्यांची चमक आणि सोन्याची झाडे होती. मधोमधी एक तलाव होता, ज्याच्या पाण्यातून एक चमक बाहेर पडत होती. त्याच्या जवळच एक रक्षक सुद्धा होता, ज्याचा आकार विशाल आणि चमकदार होता. कोण आहात तुम्ही आणि इथे का आलात? मी अशोक आहे, एक शेतकरी. मी इथे अमृत जल घ्यायला आलोय, कारण आमच्या कोरड्या जमिनीला चांगलं करू शकू आणि गाववाल्यांची भूक मिटवू शकेल. अमृत जल फक्त त्यालाच मिळेल जो निस्वार्थ आणि इमानदार असेल. हे जल लालचीपणाला नष्ट करतं. काय तुझं मन खरं आहे? आम्ही आमच्या मेहनतीने या झाडांना उगवलं आहे. आमचा उद्देश फक्त आमच्या गावाला वाचवणं होतं. रक्षक हसतो, पण तेव्हाच नक्षत्र लोकांमध्ये जोरात आवाज येते. भैरव सिंग आणि त्याच्या माणसांनी जादुई द्वाराच्या जरिये प्रवेश केला. तर हाच आहे तो खजाना.
अशोक, तू मूर्ख आहेस. हा खजाना माझा आहे. याला मी सोन्यामध्ये आणि धनामध्ये बदलेल. अमृतजल लालचीपणाला नाहीये. जर तू याला हात लावलास तर हे तुझा विनाश करतील. कोणी मला नाही थांबवू शकत. मी माझ्या ताकदीने याला मिळवून राहील. भैरव सिंग त्या तलावाजवळ वाढला. जसंच त्याने अमृतजलला हात लावला त्या तलावाचं पाणी आगीमध्ये बदललं. भैरव सिंग आणि त्याची माणसं ओरडत ओरडत नष्ट झाले. अशोक आणि लीलाने घाबरून सगळं काही पाहिलं. बघितलंस, लालचीपणा करणाऱ्यासोबत असंच होत असतं. आम्ही बघितलं आणि समजलं पण आमचा उद्देश फक्त आपल्या गावाची भलाई करणं आहे. काय आम्हाला हे अमृतजल मिळेल? तू आपल्या खरेपणाने आणि निस्वार्थपणाने याचा अधिकार तू मिळवलेला आहेस. हे घे. रक्षक अशोकला एका सोन्याच्या मटकीमध्ये अमृतजल देतो. अशोक आणि लीला परत गावी येतात. ते अमृतजल आपल्या जमिनीवर शिंपडतात आणि बघताच बघता नापीक जमीन हिरवीगार होऊन जाते. शेतांमध्ये अन्न उगायला लागलं. गावाची लोक खूप जास्त आनंदात होती. अशोक, तू आमच्या अपेक्षेला खरं करून दाखवलंस. आता हे गाव परत समृद्ध होणार. हे आपल्या मेहनतीचं आणि खरेपणाचं फळ आहे. आपल्याला तर फक्त आपल्या ताकदीवरती विश्वास ठेवायचा होता. आणि हे पण समजायचं होतं की लालच करण्याने काहीच नाही होत, पण निस्वार्थता कायमच रंगते. गावाच्या लोकांनी अशोक आणि लीलाला धन्यवाद बोललं. गावात सगळेजण खूप खुश होते. अशोक आणि लीला शेताकडे होते. म्हातारा माणूस एकदा पुन्हा त्यांच्या समोर प्रकट झाला. तुम्ही कोण आहात बाबा, आणि तुम्ही आमची मदत का केली? अशोक, मी नक्षत्र लोकांचा रक्षक आहे. मी खूप वर्षांपासून ह्या जमिनीवर भ्रमण करतो आणि त्या लोकांना शोधत असतो जे खरेपणाने आणि निस्वार्थपणाने जमीन आणि आयुष्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात. पण आम्हालाच का निवडलं? कारण मी तुमच्या मेहनतीला आणि खरेपणाला बघितलं होतं. तुमच्यासारखी लोकच अमृतजल आणि नक्षत्र लोकाच्या तिचा बरोबर उपयोग करू शकतात.